होस्टाईल विटनेस म्हणजेच फितूर साक्षीदार। आता फितूर साक्षीदार म्हणजे काय? साक्ष देणे, खोटी साक्ष देणे किंवा साक्ष न देणे याला म्हणायचं फितूर साक्षीदार। तर आता 157 BSA म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम याप्रमाणे फितूर साक्षीदाराची होस्टाईल विटनेसची डेफिनेशन दिलेली आहे। आता समजा क्रिमिनल केस आहे तर त्याच्यात फिर्यादी आणि आरोपी असे दोन पार्टी आहेत। तर फिर्यादीने समजा त्याची बाजू सिद्ध करण्यासाठी त्याचा साक्षीदार बोलवला आणि त्या साक्षीदाराने त्याच्या फेवरमध्ये आन्सर द्यायला पाहिजे असं एक्सपेक्ट असतं। जर फिर्यादीचा वकील जो आहे तर त्याची जेव्हा एक्झामिनेशन चीफ म्हणजे मुख्य तपासणी करतो तेव्हा तो बरोबर उत्तरं देतो त्याचा साक्षीदार, परंतु जेव्हा आरोपीचा वकील जो असतो तो त्याची उलट तपासणी घेतो। तर उलट तपासणी घेताना प्रॉसिक्युशन किंवा फिर्यादीच्या साक्षीदाराने समजा चुकीचे उत्तरं दिली किंवा पहिल्या मुख्य तपासणीला धरून पुढची उत्तरं दिली नाहीत किंवा उत्तरच दिली नाहीत किंवा माहिती नाही असे की असंबद्ध उत्तरं दिली, तर ज्या प्रॉसिक्युशन जो आहे तो कोर्टाला विनंती करतो की अरे मी माझा फेवरमध्ये साक्षीदाराला पण हा आता माझ्या फेवरमध्ये न उत्तर देता तो चुकीचे उत्तरं देतो, तर मलाही याची क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची आहे। म्हणून तो कोर्टाला रिक्वेस्ट करतो आणि त्या आरोपीच्या वकिलाच्या उलट तपासणीनंतरही तो त्याला काही प्रश्न विचारतो। तर तेव्हा असं सिद्ध झालं की हा आपल्या फेवरमध्ये उत्तरं देत नाही, की जो साक्षीदार मी माझ्या फेवरमध्ये आणला होता, मला सपोर्ट करण्यासाठी आणला आहे, पण आता तो त्याची संदिग्ध उत्तरं देतो किंवा माझ्या विरोधात जाणारे उत्तरं देतो, तर तो कोर्टाला रिक्वेस्ट करेल की माझा जो साक्षीदार आहे तो होस्टाईल म्हणून डिक्लेअर करा। आणि मग कोर्टाला पटलं तर हे कोर्टाची डिस्क्रिशनरी पॉवर आहे की हा साक्षीदार फितूर झालेला आहे असं कोर्ट डिक्लेअर करतं। तर आता ह्या होस्टाईल विटनेसची किंवा साक्षीदाराची जी इव्हिडन्शनरी व्हॅल्यू काय आहे? तर इव्हिडन्शनरी व्हॅल्यू म्हणजे जो साक्ष पुरावा जो कायदा आहे त्याच्या कायद्यानुसार याची इव्हिडन्शनरी व्हॅल्यू ही सबस्टँटिव्ह एव्हिडन्स म्हणून गृहीत धरली जात नाही, म्हणजेच मुख्य पुरावा म्हणून गृहीत धरली जात नाही, तर ती कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स म्हणून धरली जाते। कोरोबोरेटिव्ह म्हणजे इतर दुसरे जे पुरावे आहेत त्याला सपोर्ट करणारा पुरावा, हा ह्याच्या साक्षीवर पूर्ण केसाचा निकाल लागणार नाही, म्हणून ह्याला कोरोबोरेटिव्ह पुरावा म्हणून किंवा एव्हिडन्स म्हणून गृहीत धरलं जातं। ह्याचा व्हॅल्यू फक्त कोरोबोरेटिव्ह पुरावा म्हणूनच आहे, त्याला सबस्टँटिव्ह एव्हिडन्स म्हणून व्हॅल्यू नाही आहे।